नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावाला गेलो आहे आणि तिथं अमृतेश्वराचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो। तर मित्रांनो, पोहोचलो आहे डायरेक्ट अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या ठिकाणी। तर हे पहा, इथं बोर्ड लावलेलं आहे, इथून आपण थेट दर्शनाला जाणार आहे। इथं मोठं गेट आता बंद आहे सध्या आणि इकडून हा रस्ता आहे जायला। हे पहा, तरी एकदम इथं निसर्गरम्य वातावरण आहे। इथं शिवरात्र मोठे तुफान भरते, 7 दिवस सप्ताह राहतो, कीर्तन राहते 7 दिवस सप्त्याचं। तर हे मंदिर एकदम चांगले आहे। तर हे मंदिर एकदम पुरातन आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। हा पहा, आता आपण पाहूया। हे इथं 2 नंदी आहेत, एकदम छान असं। हे पहा, किती कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं, ह्या दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे पहा। आता आत जाऊन दर्शन घेऊ आणि मग सर्व मंदिर पाहू बरं। असं खाली उतरत जावं लागतंय, खाली शंकराची पिंड आहे। आणि ह्या साईडला पण मागं दरावजे असं जायसाठी। पहा, आपण आता असंच वरती जाऊ, वरच्या साईडला आणि सगळं पाहून घेऊ। तर हे पहा, किती एकदम अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे। हे पहा, पूर्ण देवांच्या मूर्त्यात कोरीव काम केलेलं आहे ह्या दगडामध्ये। हे पहा, हे खांबलेलं आहे। हे पहा, ह्या खांबांवर पण देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, प्रत्येक खांबांवर। पूर्ण मंदिरावरच म्हणजे असं कोरीव काम केलेलं आहे। हे पहा, हे पहा, तर मित्रांनो, हे पहा, आता इथून पूर्ण आपण पाहायला सुरुवात करू। आतमध्ये तांबे आहे ना, तर तिथं इथून ही लोखंडी नळी बसवलेली आहे। इथं पाणी ओतलं का हे पाणी डायरेक्ट आतमध्ये जातं आहे आणि ते तांब्यामध्ये जाते आणि ते शंकराच्या पिंडीवरती पडतं आहे। तर ह्या साईडनं पण कोरीव काम केलेलं आहे, म्हणजे एकदम सुंदर असा। हे पहा, तर हे हेमाडपंथी मंदिर एकदम पूर्वीचं आहे। तर तुम्ही कधी मित्रांनो आले तर हे मंदिर पाहायला विसरू नका। अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावामध्ये हे मंदिर। मागच्या साईडनं पण पूर्ण पाहून घेऊ। इथं शिवरात्रवरती ना तीर्थ पण आहे मोठं, ते तीर्थ पण आपण पाहणार आहे। हे पहा, भरपूर असं मोठा मंदिर आहे हे, जवळच हे तीर्थ आहे। हे पहा, तर इथं एक बोर्ड लावलेलं आहे, म्हणजे दगडामध्ये कोरलेलं एक हे। तर याच्यावर तर इथं हे कोरीव काम तयार केलेले दगड आहे। तर याच्यावर 1940 आहे। तर हे 1940 साली हे जसं काही ह्या राऊंड ही भिंत घातलेली असेल। हे पहा, आता पूर्ण मंदिर आपलं पाहून झालं आहे। आता आपण जाणार आहे
तीर्थ पाहायला. ते हे समोर दिसतं हे मारुतीचं मंदिर आहे. आता इथं गावकरी आहे तिथले, त्यांना विचारू बरं. आता हेमडपंथी झुंज राजाने कृष्ण आणि 5 पांडवांच्या म्हणजे महाभारताच्या काळामध्ये हा तर ते ऐतिहासिक राजे होते आणि त्या राजाने या मंदिराला 1.25 लाखाची असा त्याने घोषित करून आणि महाभारतात पांडव प्रताप जे होते त्या पांडव प्रतापाने हे एका रात्रीमध्ये मंदिराची स्थापना केलेली. अजून काय माहिती? शिवरात्र भरते असं. हां आणि मग महाशिवरात्र मार्चमध्ये महाशिवरात्र असते. त्या महाशिवरात्रीचा उत्सव 5 दिवसाचा यज्ञ आरंभ म्हणजे महायज्ञ देवाची पूजा आरती करतात. यज्ञ असतो पंडित महाराज आणि आपल्या मच्छिंद्र पंडित म्हणून तिथं त्या कार्यक्रमाची योजना राबवली. ते झालं. आणि तीर्थ कुठे? आणि ह्या रोडने गेल्यानंतर तिथं गेट लागेल त्या अलीकडे तीर्थ आहे तिथं. चला बरं तीर्थाकडे जावं. तर तीर्थ तर पाहायला जाणारच आहे मित्रांनो. इथं बोर्ड लावलेले आणि त्याच्यावर लिहिलेले माधव बाबा समाधी. तर इथं बाबांची समाधी आहे. चला तर मित्रांनो पुढं जाऊ आता डायरेक्ट तीर्थाक. तर हे पहा मित्रांनो इथं तीर्थ आहे. इथे शिवरात्र भरते. तीर्थ भरपूर असं मोठं आहे. हे पहा आता पाणी कमी झालेले नाही तर पाणी भरपूर राहते. हे पहा हे तीर्थ पण एकदम पूर्वीचंच आहे. हे हेमडपंथी त्या मंदिराच्या काळातच हे बांधलेलं आहे. हे पहा एकदम तीर्थ पण सुंदर आहे. आणि आतमध्ये खिडकी आहेत त्याच्यामध्ये देवाच्या मूर्ती आहेत. हे समोरच दिसतात. त्या साईडला पण दिसत आहेत. आता आत जाऊ आपण पाहू. हे पहा आपण आतमध्ये चाललो आहे. आपण आता आतमध्ये गेलो आहे. हे पहा पूर्ण अशा मूर्ती आहेत खिडक्यांमधून. सगळ्या बाजूनं चारही बाजूनं ह्या खिडक्यांमध्ये मूर्ती आहेत. तीर्थही आपल्याला पाहून झालंय. चला जाऊ यावर. तर मित्रांनो आपलं सगळं पाहून झालं. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला. हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर थांबा मित्रांनो इथंच. धन्यवाद.